चॅनलवर सतत पाहायचे आहेत. प्रेक्षकांना आता इथे पुढील भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आता स्पर्धेचा निकाल म्हणजे पहिला जो राऊंड झालेला आहे कुकिंगचा, त्यामध्ये जानकीनं आपल्या बाजी मारलेली असते. जानकीने बाजी मारल्याचं कौतुक इथे सुमित्राच्या तोंडून झालेलं असतं. कारण सुमित्राने जानकीला फोन केलेला असतो आणि सुमित्राने जानकीला फोन केल्याच्या नंतर तिचं भरभरून असं कौतुक केलेलं असतं. भरभरून कौतुक करून येथे ती तिला बोललेली असते की जानकी, खरंच तुझं अगदी मनापासून कौतुक आहे, तू खूप छान पद्धतीने स्पर्धा केलेली आहेस. तेव्हा जानकीने सर्व श्रेय इथे म्हणजे काही सुमित्रा आहे तिला दिलेलं असतं. ती बोललेली असते की आई, हे सर्व काही इथे तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे, तुमच्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी इथे मी करू शकलेले आहे, असं इथे ती बोललेली असते. आणि तिने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर जी काही सुमित्रा आहे ती इथे बोलत असते. पण जानकी, तुला माहिती आहे ना कशा पद्धतीने इथे हे सर्व काही इथे होत आहे, आणि त्याचबरोबर हे सर्व इथे तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे, असं इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आता इथे जी काही सुमित्रा इथे जानकीचं कौतुक केलेलं असतं त्यामुळे खूप आनंदामध्ये असते. आणि त्यामुळे इथे ती बाहेर येऊन बसते. बाहेर येऊन बसल्याच्यानंतर आता तिला काय करावं काय नाही ह्या गोष्टी कळत नसतात. कारण तिघेसुद्धा जे भाऊ आहेत ते इथे ह्या स्पर्धेमध्ये गुंतलेले असतात. आणि ह्या स्पर्धेमध्ये तिघेसुद्धा अडकल्याच्यानंतर जानकीला असं वाटत असतं की नाही, हे सर्व काही इथे या पद्धतीने होता कामा वगैरे नाही. कारण जर असं झालं तर मग मात्र काय होईल वगैरे वगैरे या सर्व गोष्टी इथे ती पाहत असते. आणि ह्या सर्व गोष्टी इथे पाहिल्याच्या नंतर तिला एक प्रश्न इथे पडलेला असतो की आपण काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे काही जरी झालं तरी सुद्धा आपण इथे एक गोष्ट इथे करायला नको आहे. आणि त्याचबरोबर इथे आता म्हणजे काही आपली इथे ही आहे, म्हणजेच की आपली इथे आता जानकी आहे ती बाहेर विचार करत बसलेली असते. आणि तेवढ्यात विचार करत असताना मात्र इथे जो काही आपला ऋषिकेश आहे तो बाहेर येतो. आता ऋषिकेश बाहेर आल्याच्या नंतर इथे जानकीला या पद्धतीने विचार करताना पाहत असताना मात्र इथे तो विचारत असतो, काय झालेलं आहे जानकी, सर्व काही ठीक तर आहे ना, तू अशी अस्वस्थ का आहेस आणि त्याचबरोबर कसला एवढा विचार करतेस. तेव्हा इथे जानकी त्याला बोलत असते, नाही ऋषिकेश, तसं काहीच नाही आहे. आणि त्याचसोबत इथे मी एका गोष्टीचा इथे विचार करत आहे, आणि ते म्हणजेच की मला आता तुम्ही तिघंसुद्धा इथे या पद्धतीने एकत्र उतरणार आहेत. आणि एकत्र उतरणार असल्या कारणाने मला खरंच खूप भीती वाटत आहे की हे सर्व ह्या पद्धतीने इथे होणार आहे. आणि त्याचबरोबर आता मला इथे एका गोष्टीची काळजी वाटत आहे की ती म्हणजे काळजी याची वाटत आहे की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे तुम्ही दोघं जे काही तुम्ही भाऊ आहे तुमच्यामध्ये कसलेच वाद वगैरे होता कामा नये ह्या सर्व गोष्टींमुळे, असं मला इथे वाटतंय. आणि त्यामुळे मला खूप काळजी वाटते, असं इथे ती बोलत असते. आणि तिनं ह्या गोष्टी ते बोलल्याच्या नंतर आता ऋषिकेश बोलत असतो, माहिती मला, आणि तुला फोन कोणाचा आला होता, तू फोनवर कोणाशी बोलत होतीस, असं इथे त्यानं विचारल्याच्या नंतर मात्र जानकी अगदी शांत बसलेली असते. तिला कळत नसतं की आता काय करावं काय नाही. आणि जो काही ऋषिकेश आहे त्याला कसं उत्तर द्यावं वगैरे ह्या गोष्टी इथे तिला समजत नसतात. आणि त्यामुळे ती अगदी शांतपणे बसलेली असते. आणि शांतपणे बसल्याच्यानंतर आता इथे म्हणजे काही आपली इथे जो काही ऋषिकेश आहे तो बोलत असतो, अच्छा, म्हणजे एक गोष्ट मात्र नक्कीच आहे, आणि ती म्हणजेच की तुला इथे रणदिवेबाईचा फोन आला होता तेव्हापासूनच तू अशी झालेली आहेस, किंवा अशा पद्धतीने इथे तुझं सर्व काही सुरू आहे. तेव्हा आता इथे जानकी बोलत असते की नाही, तुम्हाला असं का वाटत आहे मला नाही माहिती. आणि त्याचबरोबर इथे तुम्ही असा विचार का करत आहात हे सुद्धा मला इथे नाही कळत आहे. असं इथे बोलल्याच्या नंतर मात्र इथे आता ती जो काही ऋषिकेश आहे तो इथे बोलत असतो, हो का, मग असं इथे नाही वाटत तर मग नेमकं काय समजायचं आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आता
ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जो ऋषिकेश आहे तो एका गोष्टीचा विचार करतो. तो बोलत असतो की नाही, इथून पुढे अजिबातच ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात इथे कोणाशी बोलायच्या नाही किंवा कोणाला काही सांगायचं नाही आहे. आणि ही स्पर्धा होईपर्यंत तू त्या रणदिवे फॅमिलीशी काय करते श्रुती, काही इथे संबंधसुद्धा ठेवायचा नाही असं इथे ती बोलत असते. आणि तिने ह्या सर्व काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर आता तेवढ्यात इकडे दुसऱ्या बाजूला अवंतिकाचा फोन येत असतो. आता अवंतिकाचा फोन आल्याच्या नंतर ऋषिकेश तिला फोन उचलू देत नाही, कारण अवंतिकाला बऱ्याच काही गोष्टी अशा इथे सांगायच्या असतात की वहिनी तुम्हाला इथे एक गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजेच की इथे म्हणजे काही आपली इथे आता ऐश्वर्या आहे, ऐश्वर्याला अगोदरच ह्या सर्व गोष्टी इथे समजलेल्या आहेत. म्हणजेच की तुम्ही जे काही आता पुढचा राऊंड होणार आहे त्या पुढच्या राऊंडमध्ये काय होणार आहे ह्या गोष्टी त्या ऐश्वर्याला समजलेल्या आहेत. आणि ऐश्वर्या आणि त्याचबरोबर सारंग मिळून इथे खूप मोठी काही गोष्टी इथे करणार आहेत आणि खूप मोठी गोष्ट इथे ते करणार असल्या कारणाने तुम्ही अलर्ट राहावं असं इथे मला वाटत आहे असे इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे तिने बोलल्याच्या नंतर मात्र जी काही आपली आता इथे जानकीला तर बोलता येतच नसतं, कारण आता जानकीपर्यंत जो काही आपला इथे आता हा आहे ऋषिकेश आहे तो फोन जाऊ देत नसतो. आणि ऋषिकेशने फोन जाऊ न दिल्यामुळे आता जी काही आपली आता इथे ऐश्वर्या आहे, ऐश्वर्याची चांगलीच पोळी भाजणार असते. तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट होत असते. आणि ती म्हणजे की ज्या दिवशी आता स्पर्धेचा इथे राऊंड असतो आणि ज्या दिवशी स्पर्धेचा इथे राऊंड असल्या कारणाने आता इथे त्या दिवशी सर्वजण त्या स्पर्धेच्या ठिकाणी जमलेले असतात. आत्तासुद्धा इथे जी काही अवंतिका आहे, अवंतिकाला इथे जानकीला सांगायचं असतं की वहिनी तुम्ही काळजी घ्या आणि त्याचबरोबर हे सर्व काही या पद्धतीने इथे होणार आहे. त्यामुळे ती तिथे सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते. पण इथे जी काही आपली ऐश्वर्या आहे, ऐश्वर्या जानकी आणि अवंतिकाला अजिबातच भेटू देत नसते. आणि त्या दोघीला न भेटू दिल्यामुळे आता इथे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे जानकीला समजत नसतात. आता इकडे जी काही सुमित्रा आहे, सुमित्रा मात्र इकडे ह्याला निघालेली असते स्पर्धेकडे. आणि स्पर्धेकडे निघाल्याच्या नंतर ती इथे एक गोष्ट पाहत असते की आता मला स्पर्धेच्या ठिकाणी जायचे, माझी तिन्ही मुलं गेलेली आहे. तेव्हा आजी तिला टोकतात आणि टोकल्याच्या नंतर तू तिकडे कशासाठी चाललेली आहेस, तिकडं काय काम आहे तुझं आणि तू जाऊ नकोस तिकडे वगैरे वगैरे या सर्व गोष्टी तिथे तिला बोलत असतात. पण अवंतिका बोलत असते आई तू असं काय करतेस आणि त्याचबरोबर का तू मला जाऊ नको वगैरे बोलत आहेस, मला तिकडे जाणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर माझी तिन्हीसुद्धा मुलं तिथे गेलेली आहेत आणि ते तिन्ही मुलं तिथे गेलेली असल्या कारणाने मला तिथं जावंच लागणार आहे असं इथे ती बोलत असते. आणि त्यामुळे इथे आता ती तिकडे जायला निघालेली असते. तर आता प्रेक्षकांनो इथे रस्सीखेचचा जो काही राऊंड असतो तो इथे सुरू असतो. रस्सीखेचचा राऊंड इथे सुरू असताना मात्र आता इथे जे काही इथे पहिले राऊंड्स होत असतात, पहिले राऊंड झाल्याच्या नंतरच मग आता इथे लास्ट राऊंड इथे सुरू होणार असतो. आणि लास्ट राऊंडमध्ये इथे आता दुसरं तिसरं कोणीही नसून तर इथे ऋषिकेश आणि सारंगची जोडी इथे लागलेली असते. तर आता प्रेक्षकांनी इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग इथे आता खूपच सुंदर आणि त्याचबरोबर खूप छान आणि इंटरेस्टिंग इथे होणार आहे, कारण पुढील भागामध्ये आपल्याला असं इथे पाहायला मिळत आहे की कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे होत आहेत. म्हणजेच की आपण इथे पाहत आहोत प्रेक्षकांनो की म्हणजे काही जी काही ऐश्वर्या आहे, ऐश्वर्याने इथे आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या या पद्धतीने ते केल्याच्या नंतर आता जो काही सारंग आहे, सारंग मात्र मुद्दामूनच पायाला लागल्याचं नाटक करत असतो. आणि मुद्दामूनच पायाला लागल्याचं नाटक केल्याच्या नंतर ही गोष्ट इथे
जी आपली ऐश्वर्या आहे, जानकी आहे, तिला समजते. कारण समजल्याच्या नंतर ती लगेचच आता इथे ऋषिकेशला अलर्ट करत असते. ती बोलत असते की नाही ऋषिकेश, जेव्हा ओवीला शाळेत जायचं नसतं तेव्हा ओवी पोट दुखण्याचं नाटक करते. म्हणजेच इथे ऋषिकेशला समजतं की जो काही आपला आता इथे हा आहे, म्हणजेच की जो आपला इथे हा सारंग आहे तो इथे नाटक करत आहे. म्हणून तो पुन्हा आणखी हातातून गेलेली जी काही रस्सी आहे ती पुन्हा आणखी इथे ओढण्याचं काम करत असतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.